सर्व सुखाचे आधार
जेने वाडे अपकीर्ती सर्वार्थी ते त्याजावे सर्वार्थी ते त्याजावे सर्वार्थी ते त्याजावे जेने वाडे अपकीर्ती सर्वार्थी त्याजावे सर्वार्थी त्याजावे अपकीर्ती सर्वार्थी ते वर्धावे सर्वार्थी वर्धावे सर्वार्थी ते वर्धावे जेने वाडे अपकीर्ती सर्वार्थी त्यागावे सर्वार्थी त्यागावे सर्वार्थी त्यागावे सत्याचे भलेपणा वचन ते जगासी वचन ते जगासी वचन ते जगासी सत्य भलेपणा वचन ते जगासी वचन ते जगासी होई ते शुर त्यागे वाऊगे ते सारावे वाऊगे ते सारावे वाऊगे ते सारावे होई ते शुर त्यागे वाऊगे ते सारावे वाऊगे सारावे वाऊगे सत्य तुझे भलेपणा ते जगासी वचन ते जगासी वचन ते जगासी सत्य तुझे भलेपणा वचन ते जगासी वचन ते जगासी तुका म्हणे कोठे वर्म नित्य कर्म कालिमा नित्य कालिमा नित्य कर्म कालिमा तुका म्हणे कोठे वर्म नित्य तुका म्हणे कोठे वर्म नित्य कर्म कालिमा नित्य कर्म कालिमा नित्य कर्म कालिमा म्हणे कोठे कर्म नित्य सत्य रुचे भलेपणा ते जगासी वचन ते जगासी वचन ते जगासी सत्य रुचे भलेपणा वचन ते जगासी जेने वाड़े
अपकीर्ती सर्वार्थी ते वर्जावे सत्यरुचे भलेपणा वचन ते जगासी होई जेते शूर त्यागे वावगे ते सारावे सत्यरुचे भलेपणा वचन ते जगासी तुका म्हणे खोटे वर्म निंद्य कर्म काळीमा सत्यरुचे भलेपण वचन ते जगासी पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरणा संतांचे दुसरे चरणा संतांचे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्च चार्तेष्वभिज्ञस्वरा तेने ब्रह्महृदायादिकवयो मुह्यन्ति यत्सूरयो तेजो वारिमृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्या अखिलशक्तिधरा स्वधाम्ना अन्यांशहस्ता चरणश्रवणात्मगादिं
अजं रुक्मिणीं प्राणसञ्जीवनं त्वं परं धाम कैवल्यम् एकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। श्रीमाता महालक्ष्मी यात्रेच्या निमित्ताने नवीनच यात्रा कमिटीला असं वाटलं की कीर्तनोत्सवाने आपल्या यात्रेची सुरुवात करावी। असा शुभ संकल्प त्यांच्या हृदयामध्ये आल्यामुळे विठ्ठल मंदिर आमची पारायण कमिटी यांच्या सहकार्याने आणि सल्ल्याने एक आगळा वेगळा असा पायंडा एका मंडळाने घालायचं ठरवला। तर आपण धर्माच्या नावाखाली जे जे काही करतोय आणि म्हणून या भव्य दिव्य मंदिराच्या मूर्तीच्या जीर्णोद्धाराच्या प्रसंगी देखील आपण सुंदर असा कार्यक्रम पाहिला, याची देही याची डोळा। पण तो कर्मकांडाचा सगळा विषय होता। त्याही वेळेला आमचा एक मानस असा होता की त्या उत्सवाची सांगता की अशी कीर्तनाने व्हावी अशी एक इच्छा होती आपल्या मनामध्ये। कारण कर्म कुठलंही परिपूर्ण होत नाही, त्याला परिपूर्णता आणण्यासाठी हरिभजनाची हरिनामाची जोड घ्यावी लागते। कर्मधर्मे नवती सांग उन्या अंगे पतन। पण त्यावेळेला राहिलेली आपली एक सुप्त इच्छा, कारण अशा वास्तू सर्व ठिकाणी नाहीये। वेळ गेला, 13 वर्ष लागली, एका तपानंतर का होईना पण पुढे हजारो वर्ष राहील अशी वास्तू त्या मातेच्या कृपेने आपल्या समोर उभी राहिली। आणि 2-3 दिवसामध्ये होणारे वेगवेगळे प्रत्येकाची एंटरटेनमेंट वेगळी। आता उद्या याच्यापेक्षा गर्दी असेल, परवा त्याच्यापेक्षा गर्दी असेल, प्रत्येक गोष्टीचे भोगते वेगळे आहे बरं। प्रत्येक गोष्टीचे अधिकारी वेगळे आहेत, सर्वांसाठी सर्व काही नाही। हा मायाजाळ भगवंताने तयार केलाय, त्याच्यामध्ये 3 प्रकारची लोक आहेत। तमोगुणी आहेत ते ढोलकीकडे जातात, रजोगुणी आहेत ते मग तबल्याकडे जातात, आणि सत्वगुणी आहेत ते मृदंगाकडे येतात। विठ्ठला प्रत्येकाला वाटतं आपण आनंद मिळत असतो, पण एकाचा आनंद तमोगुणी आहे। सकाळ झाल्यानंतर तो रंगही उडतो आणि तो आनंदही उडतो। आणि रजोगुणी राजे रजवाडे सगळे असे दिवसभर त्यांच्या कार्यक्रमातनं व्यस्त झाल्यावर ते राजे तिकडून आलेले असतात। कुठून? स्वर्गीचे अमर। मग तिथे त्यांना सवय असते ते पेग वगैरे घेऊन ते डान्स बघायचे। मग त्यांना तो रजोगुणी कार्यक्रम सुरू असतो त्यांचा, तबला वगैरे वाजवायचा, मग नृत्य करणार वगैरे वगैरे वगैरे। आणि याच्या मागे पळणारा समाज म्हणजे रस्त्यावरचा समाज ढोलकीच्या मागे पळत होता, आणि ऐश्वरमधला समाज रात्रभर तिरंजन करत होता। दोन्हीकडे नर्तकीच होत्या, बरोबर ना? दोन्हीकडेही नर्तकी होत्या। आणि हे नर्तकी नसून नरकात जाणारं द्वार आहे असं कुठेतरी त्या नामदेवरायांना वाटलं। आणि हे नर्तन परिवर्तन केलं आणि त्याचं रूपांतर कशात केलं? कीर्तन। नर्तकी शब्द उलटा केला की काय होतो? ते म्हटले आम्हाला नाचायचंय, रात्रीच नाचायचंय। का? तुम्ही रात्री नाचता म्हणून आम्ही रात्री नाचतो, पण आमचा रंग वेगळा आहे। नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान
ज्ञानदीप लावणारा रंग आहे. माझी इच्छा आहे की मी जास्त वक्तृत्व करणार नाही. आज सगळे चांगले गायक वृंद आहेत. मंडळाच्या लोकांना विनंती आहे, जेवढ्यांना आतमध्ये येऊन बसता येईल तेवढे बसा. बरं, कधी नाही तो आपला हा वेगळा. मंदिरातली कीर्तन आपण रस्त्यावर आणलीत का, कुठे का असे ना, लोकांना ऐकायला मिळू दे. बरं का, जेव्हा लोक आपल्या दारात येत नाहीत त्यावेळेला आपण माल घेऊन त्यांच्या दारात जावं लागतं. फेरीवाले वाढलेत ना आता, कोरोनापासून जास्तच वाढले, सगळं दारात मिळायला लागलं. तसं तुकोबराया देव घ्या कोणी, हा देव डोक्यावर घेऊन. अरे एवढा कळवळ आहे संतांना, त्यांना माहिती आहे तुमचं भविष्य काय. हा त्यांना माहिती आहे, याल तरी या रे, हा आज ना आला तरी अवघे माझ्या. एका महात्म्याची चोरी करून चोर पळून जात होता. त्या महात्म्याची चोरी करून चोर जाताना, चोर तरुण आणि ते महात्मा जरा वृद्ध होते. पळून बघितलं पण कुठपर्यंत पळणार, ताकद पुरे ना. चोर पळायला लागला, त्याला सोडून दिला आणि रस्ता बदलला आणि इकडे झाले. लोकांना विचार, महाराज तो तिकडं पळायला लागला, तुम्ही इकडं कुठं. ते म्हणले या बाजूला स्मशान आहे. कळलं, पळून पळून जाणार आहे कुठे, एक दिवस इथे येईल ना, तिथं त्याची वाट बघतो म्हणले. महात्मा अंतिम यात्रा बघत असतो. तुमचा आता रंग कुठला आहे त्यांना माहिती आहे, तू कधी उडणार आहे. वरात एका दिवसाचीच, ती घरात गेला दुसरं सुरू होतंय काय काय. काय हळदी काय, घोडं काय, रथ काय, कांद्या बटाट्याच्या पिशव्या हातात आल्या की त्याला वाटतं एक दिवस मी राजा होतो नाही काय. इतकं चालला होता तो. गेलं राज्य त्याचं. तसे तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धूर. कधी धूर निघेल तिकडनं काय काय सांगता येणार नाही. त्याच्या अगोदर जागा हो. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचा सुंदर असा उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे. अगदी अनोळखी आहे सगळ्यांच्या, मला माहिती आहे, पण मी नेहमी वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला. आणि त्या दृष्टीने तुमच्या योगाने मला तुकोबरायांच्या वेगवेगळ्या अभंगांना स्पर्श करायला मिळतो. उपदेश करतात तुकोबरा कुणाला, खळाला उपदेश करायचा नाही. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे खळा उपदेशाचा कंटाळा, त्याला उपदेश करून उपयोग नाही. अजून तुकोबराय सांगतात, तुका म्हणे वज्र भंगे एक वेळ त्याहुनी कठीण खळ देवा. वज्र एखाद्या वेळेला भंग पाहू शकतंय, पण तुमच्या उपदेशाचा त्या खळावर काही परिणाम होऊ शकत. अजून वेगळ्या प्रकारे सांगतात, पालते घागरी रचविता जळ तुका म्हणे खळ कथे माझी. तसे कथेत बसले, पण पालथ जर बसले तर तुकोबराय म्हणतात त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही. म्हणून त्या खळांकडून चांगलं कर्म घडण्याची अपेक्षाच करत नाही संत. म्हणून देवाला प्रार्थना करतात, ह्यांच्याकडं चांगलं कर्म जर घडायचं असेल तर जे खळांची वाकडी चाल आहे ना ती बदलू द्यायची. आणि मग त्याला रती कशात होईल, तया सत्कर्मी. दोन प्रकारचे लोक आहेत जगात, एक आहेत कुप्रसिद्ध आणि एक आहेत सुप्रसिद्ध. एक करतात सत्कर्म आणि एक करतात दुष्कर्म. सत्कर्म करणाऱ्याचे काय होते, कीर्ती, आणि दुष्कर्म करणाऱ्याची अपकीर्ती. प्रसिद्ध दोघे पण आहेत. राम पण लोकांना माहिती आहे आणि रावण पण माहिती आहे. असं नाही की राम जास्त प्रसिद्ध आहे आणि रावण प्रसिद्ध नाही, फक्त दोघांच्या कर्मात फरक आहे. तसं जगताय सगळेच, पण कोण काय करतंय त्याच्यावरती त्याची कीर्ती राहणार आहे का अपकीर्ती राहणार आहे अवलंबून आहे. मरणार आहे सगळेच, पण तुकोबराय म्हणतात असं मरायचं आहे. तुका म्हणे एका मरणेची सरे
जन्माला आले, किती जण मेले, पण त्यांचं काय राहिलंय? कीर्ती राहिली. उपदेश कुणाला आहे बघा. लोक तुकोबर आहे म्हणले, तुकोबर आहे, आम्ही नामस्मरण करू शकत नाही, ठीक आहे बाबा. आम्ही वारीला जाऊ शकत नाही, ठीक आहे बाबा. माळ घालू शकत नाही, ठीक आहे बाबा. तुम्ही एवढं करा, काय? जेणे वाडे अपकीर्ती सर्वार्थी ते वर्जावे. अरे बाबा, एवढं तरी कर सकता ना. आम्ही माळ घातली म्हणजे लगेच तुम्ही घाला असं नाही. पाऊल उचलून विचार करून उचललेलं आम्ही सगळ्यांनी, म्हणून गावोगावी जागवत फिरतोय आम्ही, बरं का. तुला काहीच करायचं नसेल तर उठल्यानंतर या हाताकडं बघ, या हातांचं दर्शन घे आणि त्या हातांना एकदा प्रार्थना करायची, या हाताने माझ्या कुठलंही दुष्कर्म घडता कामा नये. चांगल्या मोठ्या मोठ्यांच्या पोटाला जन्माला आलेली दुष्कर्म करण्यामुळे त्यांची अपकीर्ती राहिली. अहो, या पांडवांना घडवणारे द्रोणाचार्य आणि त्यांच्या पोटाला आलेला त्यांचा पुत्र अश्वत्थामा, चिरंजीव, अजूनही अश्वत्थामा जिवंत, असा चिरंजीव पदाचा वर मिळालेला असा अश्वत्थामा. पण एक दुष्कर्म घडलं. काय? कशामुळे घडलं ते? संगत कोणाची? ज्याच्या संगतीत तो राहिला त्याचे संस्कार मरताना ते सगळे सवंगडी गेल्यानंतर एक दिवस रात्री त्या वडाच्या झाडावरचे एक प्रसंग बघून झोपलेल्या पांडवांच्या मुलांना मारलं आणि जे तेज होतं तेज त्या अश्वत्थाम्याचं निघून गेलं. आज देखील पिशाच होऊन त्या हिमालयामध्ये ओरडत फिरतोय अश्वत्थामा की मरण मागतोय आपल्याला, मरण. एक कर्म चुकलं, इतकं वाईट कर्म केलं की दुर्योधन पण हळहळला. अरे बाबा, आम्ही आता मरायला चाललोय, आमची पुढची पिढी पण तू मारून टाकलीस. एवढं पाप कर्म करण्याची इच्छा झाली कशी? काय राहिली त्याची? अपकीर्ती. पण एक लक्षात घ्या, या महाराष्ट्रात अशी भावंड होऊन गेली की ज्यांना राहायला मिळालं नाही, खायला मिळालं नाही, सन्मान मिळाला नाही, बरं का, धर्मात जागा मिळाली नाही, पण कर्म असं केलं, उभारेला ध्वज ते लोकावरी, उभारेला ध्वज ते लोकावरी, कुठे कीर्ती? या जगात नव्हे. उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी, ऐसी चराचरी कीर्तिजांची, ते हे निवृत्तीनाथ, ज्ञानदेव सोपान, मुक्ताबाई जान, दीप्ती कळा. हे चार भावंड या महाराष्ट्रात झाली. का झाली माहिती आहे का? याचा इतिहास सांगतो तुम्हाला. गहिनी नाथाने या महाराष्ट्रातली स्थिती पाहण्यासाठी एकदा ते बाहेर पडले गुहेतून. ऐका बरं का, बरं काय.
आणि एका राज दरबार द्वाराच्या बाहेर उभे राहिले. अलख निरंजन भिक्षाम देही असं म्हटलं. कोणी बाहेर आलं नाही. 2-3 वेळेला भिक्षा मागितली, कोण बाहेर येत नाही. एवढं तर घर मोठं आहे, द्वार मोठं आहे, राज दरबार दिसतोय. अंतर्मनाने जर आत वाकून बघितलं गहिनीनाथाने, काय चाललंय आत, तर राजाचं स्नान चालू होतं. त्या राज्याच्या राजाचं, त्या राजवाड्याच्या राजाचं स्नान असं चालू होतं. अनेक ललना त्याच्या भोवती अशा सुगंधित द्रव्याचे भांडे अशीच बाजूला ठेवलेत आणि आपला केश संभार त्या पाण्यात बुडवून राजाला आंघोळ घालतात. हे दृश्य गहिनीनाथाने पाहिलं आणि हे विलासी वृत्तीमध्ये माझा मुलगा अडकलाय, इतक्या पतनाला चाललाय, हे त्याच्या आईवरून बघत होती. तिने असं वाकून बघितलं आपल्या मुलाकडे. अरे कसल्या मुलाला मी जन्म दिलाय, याला मी 9 महिने वागवलं का, किती पतनाला चाललंय. आणि त्या मातेला आपल्या मुलाचं पतन पाहवलं नाही आणि डोळ्यातून एक अश्रू पडला. तो त्या राजाच्या मांडीवर पडला. तिथे फोड आला महाराज. काय त्या अश्रूमध्ये सामर्थ्य असेल की एक माय कळवळते की माझ्या लेकराचं काय होणार. एका क्षणात गहिनीनाथांच्या पुढे हा कलियुगाचा माणसांचा व्यवहार आणि व्याभिचार डोळ्यासमोर उभा राहिला आणि म्हटले नाही, याला कुठेतरी आवर घालणार काहीतरी साधन उभं केलं पाहिजे. पुन्हा तडक निघून गेले गुहेमध्ये आणि वाट बघत राहिले असा कोणीतरी अधिकारी यावा, ज्याला हा माझा प्रसाद द्यावा, जेणेकरून बुडती हे जन. आम्हाला हे पाहवत नाही यांचं बुडलेलं, यांच्याबद्दल मला कळवळ आहे. आणि त्या कळवळ्यापोटी गहिनीनाथाने काय केला, आपला तो प्रसाद तुमच्या आमच्या उद्धारासाठी कुणाच्या हृदयात दिला. गहिनी प्रसादे निवृत्तीनाथांसारख्या दात्याकडे दिला. आणि ज्ञानदेवा सार. मला एवढंच सांगायचं, आपण कसं कुणाचा उपदेश, माझा उपदेश नका ऐकू. आम्ही उपदेश करण्यास पात्र नाहीये. आम्ही जगद्गुरु तुकोबारायांचा संदेश जो आहे तो सांगण्यासाठी इथे आहे. त्यांचा उपदेश पाळा, कारण तुमच्या हिताची काळजी एक म्हणजे आईला आहे, दुसरी म्हणजे संतांना आहे, तिसरी म्हणजे देवाला आहे. आईला सदैव काळजी कुणाची हो, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आणि दुसरं कोण आहे, संत, त्यांना आपल्या हिताची काळजी आहे. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी, लाभाचा विचार करत नाही. आणि तुकोबराय म्हणतात, अहो ही जशी माय आहे ना आणि अशी संत आहेत ना, तेवढीच काळजी तुमच्या आमच्या हिताची त्या देवाला आहे. म्हणून तर देव सांगतो अर्जुनाला, काय अर्जुना, सगळं गेलं तरी जायला चालेल, कीर्ती जाऊ देऊ नको. कीर्ती गेली तुझी तर बाकीचं काही मिळवलंच तरी उपयोगाचं नाही. अथ चेत्वम इमं धर्म्यम संग्रामम न करिष्यसि तथा स्वधर्मम कीर्तिम च हित्वा पापम अवाप्स्यसि. अरे अर्जुना, जर तू आता कर्तव्य केलं नाहीस, हा संग्राम हे युद्ध केलं नाहीस, तर वाडवडिलांनी जोडलेली कीर्ती तुझ्यामुळे लयाला जाईल. अस्ति कीर्ती जाईल, ही कीर्ती जाईल, जगच तुला नाव ठेवेल आणि महादोष आहेत ना तुला शोधत शोधत तुझ्या घरापर्यंत येतील. तुझी अस्ति कीर्ती जाईल. एवढा कळवळा देवाला अर्जुनाचा आहे. म्हणून तुकोबाऱ्यांना हे सांगायचं तुम्हाला, अरे बाबा आम्ही तुम्हाला उपदेश करतोय कशासाठी, तुमचं पतन होऊ नये म्हणून, तुमच्या हातून एखादं दुष्कृत्य घडू नये म्हणून. एवढ्या कळवळ्याने देवाने सांगितलं अर्जुनाला. याचं कारण तुकोबारा म्हणतात, तो माऊले होणे मायाळ,
ह्या समाजात, याच समाजात तुमच्या आमच्यात राहून संत एवढ्या उच्च गतीला पोचले आणि ते आम्हाला जगाला सांगतात काय, जेने वाडे अपकीर्ती सर्वार्थ ते वर्जावे. अरे बाबा त्या मार्गाला जाऊ नको, जेणेकरून तुझी अपकीर्ती होईल. कारण संभावित तस्य अकीर्ती मरणात अतिरिच्यते. गीताकार म्हणतात भगवंत मध्ये, अर्जुना अरे सगळं वैभव गेलं तरी चालेल, पिंजरा पिक्चर बघितलं सगळ्याने. ज्ञानोबा काय म्हणतात, जाणतेने तवची जगावे, तववरी जगावे, जववरी अकीर्ती न पावे. अरे जाणत्या माणसात तोपर्यंत जिवंत राहायचं जोपर्यंत आपल्याला कलंक लागला नाही. पिंजरा पिक्चर बघितला, आपल्या लोकांना म्हणतो हे पिंजऱ्यातला गुरुजी म्हणून. अरे त्याने स्वतःचं व्यक्तित्व जे आहे गुरुत्व शिल्लक ठेवलं, स्वतःचं अस्तित्व संपवलं. लक्षात येते, पेशावर कलंक येऊ दिला नाही, स्वतःवर आला तरी जगाला ओळखच करू दिली नाही की तो शिक्षक जो तुम्हाला शिकवतो तो मी आहे म्हणून. ते झालं असतं तर काय झालं असतं, बट्टा कुणाला लागला असता, पेशाला लागला असता. कळतंय, एवढी अकीर्ती, एवढं दुष्कर्म वाईट आहे. म्हणून तुकोबऱ्या वारंवार सांगतात आपल्याला, जेने वाडे अपकीर्ती सर्वार्थ ते वर्जावे. पूर्ण पुराण आणि हे सगळं कीर्तन कशासाठी सांगायचं आहे, एकीकडे चांगल्याचं दृष्टांत द्यायचं आहे, एकीकडे वाईटाचं द्यायचं आहे, जगाला सांगायचं आहे तुम्ही यातनं निवडा काय करायचं. आणि म्हणून हे जर विचार आपण समाजात पेरत राहिलो, हे आध्यात्मिक कीर्तन सुरू आहे. आम्ही आता जे बोलतोय ना त्याचा पुढचा विषय वेगळा आहे. सत्कर्म काय आणि दुष्कर्म काय, आणि धर्माचं रक्षण कसं होणार आहे, धर्माचं पालन कसं होणार आहे. आम्हाला ही जी धर्मरक्षा वयासाठी करणे आटी आम्हाशी, वाचा बोलू वेदनिती करू संती केले. ते काय संतांनी केलं, संतांनी जगाचं कल्याण केलं. संतांनी पोट भरणारे कारखाने निर्माण केले नाहीत, फक्त अति संपत्ती झाल्यानंतर तो कुठे जाणार आहे त्यांना माहिती आहे, तो कीर्तनाला येणार नाही. ते हायवेला जे लाईटी लावून दुकान घातलेले आहेत, विठाला संपत्ती असताना माणसाचा विवेक जागा असणं, त्या आईची कृपा लागते. ते मातेची कृपा असेल ना तर तो संपत्तीचा योग झाला तर क्षेम होतो. आणि जर त्या संपत्तीला आपण जर विलासी वृत्तीसाठी वापरलं तर तिचा अवकृपा होते आपल्यावर. पण एक पिढी एवढ्या उंच दर्जाला असते आणि दुसरी पिढी भिकेला लागते महाराज. का तर घरात असलेल्या संपत्तीचा वेगळ्या मार्गाने दुष्कृत्यासाठी, दुष्कर्मासाठी, अपकीर्तीसाठी उपयोग केला. म्हणून तुकोबरा म्हणतात जगाला काय रुचतं, आता जग म्हणेल अमुक की जय तमुक की जय, पण 1000 वर्षानंतर कुणाची नावं घेतली जातात, सत्य रुचे भलेपणा. अरे जगात जे भले झालेत, सत्याने वागलेत, त्यांची नावं ठेवली जातात आणि त्यांची नावं घेतली जातात. एकदा राजा हरिश्चंद्र नाटक बघितलं महात्मा गांधी, एकदाच. आणि राजा हरिश्चंद्र एवढा सत्यवचनी होता, हे ऐकून, हे बघून आयुष्यामध्ये तो नियम घेतला खरं बोलायचं म्हणून. तसं कीर्तन ऐकलं ना ते आपलं परिवर्तन घडवणार पाहिजे. एकदाच नारदांची भेट झाली, अगोदर कोण होता, वाल्या, बरं का, त्याचा कोण झाला, आताचे वाल्मिक सांगत नाही, आता गाजलेला वाल्मिक तो वेगळा, विठ्ठला विठ्ठला. पूर्वी वाल्याचे वाल्मिक व्हायचे, आता वाल्मिक कुठं चालले ते बघा. कोळियाची कीर्ती वाढली गहना, वाढली गहना, कोळियाची कीर्ती वाढली गहना, कोळियाची कीर्ती वाढली गहना. हे रामायण रामाधी, कोळियाची कीर्ती वाढली गहना, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी.
वर्णन करतो. अगोदर तो दुष्कर्म करणारच होता ना, पण संतांचं एक वचन अंतःकरणाला लागलं, अरे बाबा यातून तुला सोडवणारा कोण नाही. तू जे करतोयस ना कुटुंबाला 7 पिढ्या माझ्या पुरतील असं मला कमवून ठेवायचंय, काही नाही, तुझा त्याचा काही संबंध नाही. तू जे पाप केलंय ते तुलाच फेडावं लागणार. एवढा उपदेश अंतःकरणाला लागला. म्हणून कीर्तने व्यसन झालं पाहिजे आपल्याला. कशासाठी? दररोज का म्हणे, मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिस जागृतीचा. विनोद ऐकायला म्हणून नाही, विनोद थोडासा तेवढ्यापुरता, पण अंजन घालणार पाहिजे. बाबा रे, हे हात मी बांधलेत, हा मी गळा बांधलाय, ह्या गळ्यात मी माळ घातले, कशाला? मला मी बंधनात टाकले का? माझ्या हातून काही वाईट कर्म घडू नये म्हणून. कारण जग वाईटाचं तेवढ्यापुरतं फक्त नकली सोनं. परवा माझी बहीण सांगत होती, मुंबईवरून आली ती, की कामाला जाणाऱ्या बाईला ते मोटरसायकलवरनी बघितले एवढा हार घालून चालले, आणि मोटरसायकल घेऊन गेले आणि खेचलं, घेऊन गेले 2-4 किलोमीटरवर गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं हे डुप्लिकेट आहे. काय म्हणतो बघा. परत आले ते तिच्या अंगावर फेकून मारलं आणि 2-4 कानपाडीत मारलं. डुप्लिकेट घालून का फिरायला लागली? आता काय करायचं? म्हणजे मारलं तिला, ओरिजिनल काय घातलं नाहीस म्हणून. विचार करा. म्हणजे चोराला काय वाटतंय, हिनं खरं घालून फिरावं आणि माझं पोट भरावं. हे जगाच्या कल्याणासाठी जगणारे नव्हेत. तसं जग हे आता ते खोटं होतं म्हणून ती वाचली, आणि खरं असतं तर किती दिवस रडत बसले असते. आता किती रुपये जुनं केलेलं आहे, चिता काचीन जुनं केलंय म्हणून बरं आहे. आता करायला गेलं तर आमच्या बायकोन नाव जर सोन्याचं काढलं तर आम्ही 5 किलोमीटर बाहेर जाऊन समाधी लावून बसतो. अजिबात नाव काढायचं नाही. त्याचा दररोज पेपर उघडला आणि भाव बघतात बायका, दररोज भाव किती आहे. तो आता खालीच येणं झालाय, खोट्याच्या मागे लागली. अरे सत्य आणि खोटं पण यातला फरक सांगतो. अरे राम सोबत उभा आहे आणि सीता आई साहेबाला ते खोटं हरिण खरं वाटलं बरं. आणि काय मनात भाव आला, एवढे दिवस वनात राहिले, मी जेव्हा राजवाड्यात जाईन आणि बाकीच्या बायका गोळा होतील आणि मला विचारतील वनातनं काय आणलंस, बायका दुसरं काय विचारणार, हे कधी केलंस, ते कधी केलंस, आणि साडी कुठल्या दुकानात केली, दुसरा विषय नाही त्यांचा. हे कोणीतरी मला सांगायला पाहिजे त्यांना की हे मी सोन्याचं हरिण समोर चाललंय, त्याची जर कांतीचं जर आपण हे बनवलं तर किती भारी वाटेल. भगवंताला राग आला, हिरणमयेन पात्रेन, अरे सोन्याचा पुरुष सोबत आहे ओरिजिनल, आणि त्या सोन्यावर तुमचं मन बसलं. सोन्याची किंमत काय असते ती एकदा बघून या. 6 महिने तिकडे पाठवलं. थोडी आशा निर्माण झाली, त्यांची एवढी अवस्था वाईट केली. 6 महिने तिथं गेल्यानंतर सोन्याच्या नगरीत बसून चिंतन कोणाचं चालू आहे, रामाचं चालू आहे. तसं बाबा रे, हा सोन्यासारखा देह आहे, यातला राम ज्यावेळेला निघून जाईल तेव्हा आजी याच्यावर सोनं ठेवत नाहीत. आणि खूप उदार जर मुलगा झाला तर नाकातली फुली काढतात आणि तोंडात ठेवतात आणि सांगत येतात घराकडं, आमची आई सोनं तोंडात घेऊन गेली. म्हणजे आम्हाला किती मिळालं, गुंजभर. ते पण इकडं प्रथा आहे काय माहित नाही, आमच्याकडे ती प्रथा आहे. तुळशीची पानं ठेवतात आणि सोनं काहीतरी घालावं म्हणून नाकातली फुल्ली काढतात आणि तोंडात ठेवतात. म्हणजे या देहावर आत्ता सोनं घालतो याचं कारण सोन्यासारखा भगवंत हृदयात बसलाय म्हणून. आता सांगतो ते पटत नाही, पण वेळ संपला कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी. हा, अमोलजींनी बरोबर दृष्टांत सांगितलं होतं. हा, की लक्ष्मी आणि नारायण त्यांचं चाललं होतं ना, नारायणाचे भक्त जास्त आहेत का लक्ष्मीचे भक्त जास्त आहेत. आता लक्ष्मी मातेच्या दारातच आपण बसलोय. लक्ष्मी माता म्हणायचे, बघा माझ्याकडे येणारे जास्त आहेत का तुमच्याकडे येणारे जास्त आहेत, कोणाकडे जाणारे जास्त आहेत. हा, तुम्ही म्हणा, मी नाही म्हणत.
त्याचा दृष्टांत भगवंताला असं द्यायचं होता की प्रेत यात्रा चालली होती, प्रेत यात्रा. आणि प्रेत यात्रा चालत असताना त्याच्यावरती धन टाकायला चालू होतं, धन. आणि ते धन प्रेतावर टाकलं कुठं पडतो, मग ते गोळा करत माणसं जातात गाव. का जात नाही ती माणसं? प्रेतावर पण आपण धन टाकलं ना, असे पैसे टाकले, काहीतरी टाकले, ते गोळा करत कोण जातं नाही. अरे हे जर जिवंत माणसाच्या अंगावर टाकलं असतं तर, म्हणजे या धनाला, या लक्ष्मीला किंमत कुठपर्यंत आहे, आत नारायण आहे तोपर्यंत. ज्या लक्ष्मीच्या पाठी जग जाते ती लक्ष्मी कुठे आहे, पाय लक्ष्मीचे हाती. समुद्र मंथनातून महालक्ष्मी माता बाहेर आली, हातामध्ये वरमाला घेऊन. आणि प्रत्येकाच्या समोर गेल्यानंतर प्रत्येकाला वाटायचं की ही लक्ष्मी मला मिळाली पाहिजे. एकच असा होता की निश्चिंत होता, ते मिळू दे नाही तर नाही मिळते. त्याच्याजवळ जाऊन माता थांबली. ते होते भगवान विष्णू. वरमाला घेतला, मला माळ घालायची आहे, तुला देण्यासारखं माझ्याकडे काही नाही म्हटले. काय नाही कसं म्हणता म्हटलं, नाही म्हटले मी हे शरीर सगळे शेषाला देऊन टाकले, हृदय भक्तांना देऊन टाकले, प्रत्येक अवयव माझं वाटलेलं आहे प्रत्येकाला. अहम भक्ता पराधीना. माता लक्ष्मी म्हटले एक जागा शिल्लक आहे. म्हणजे बघा, चाणाक्षपणे भगवंताच्या चरणाची सेवा माता लक्ष्मीने घेतली आणि त्या चरणाजवळ राहिली. पाय लक्ष्मीचे हाती. तुकोबऱ्या आमच्या सनकाधिकांना सांगताना, अहो त्या माता लक्ष्मीला सांगा की तुम्हाला जे चरण प्राप्त झालेत ते चरण मला प्राप्त झाले पाहिजेत, बरं का. म्हणून हे सगळं जगण्यासाठी पाहिजे आपल्याला, बरं का. त्यातलं सत्य काय आहे आणि असत्य काय हे तुम्हाला कळावं. उगाच त्याच्या मागे जाताना पापाचा घडा भरला की सगळी प्रकरणं एकदम बाहेर येतात, तोंड दाखवायला जागा राहत नाही. अशी दररोज पेपरमध्ये उदाहरणं वाचतो आपण. का? त्यांच्याकडून असं कर्म घडलं की त्याच्यामुळे त्यांची अपकीर्ती झाली, त्याच्याला सत्य निघून गेलं, त्याचा संकल्प निघून गेला. जगाला त्याचं ते आवडलं नाही. जगाला काय आवडतं? सत्य रुचे भलेपणा वचन ते जगासी. जग जरी काय म्हणत असं जरा जरा चापलुशी करत असलं तरी जगाला सत्यच आवडतं. सत्य ज्याच्याजवळ नाही, जग फार काळ त्यांच्या दरबारात राहत नाही. आता फार मोठे मोठे महाराजांचे दरबार पडतात, पण ते 700-800 वर्ष चालणारे नाहीत. ज्ञानोबा तुकोबरायांचा दरबारच 700-800 वर्ष चालू शकतो. कारण वैष्णवांचा माल खरा, तुरतुरा वस्तूची माल खरा घेऊन फिरायला लागलो आम्ही, तुकोबऱ्या म्हणतात. म्हणून वावग्या मार्गाला जाऊ नका. जेने वाडे अपकीर्ती सर्वार्थ ते वर जावे ठोबार.
अपकीर्ती सर्वार तिथे वर्जावे. एवढा एक अभंग वाढला ना आपल्या आयुष्यात. सप्ते मोठे करून करायचं काय, तोच अभंग. बरोबर ना. आपण ऐकलंय बरेच वेळेला. मग आपुल्या इथं घेतला असता मी, आता ते परफेक्ट जुळलं असते. मला वाटलं काय कार्यकर्ते सगळे बसणार आहेत म्हणून मी त्यांच्यासाठी अभंग घेतला होता की बाबा तर कुठे कुठे बसून ऐकतायत. ठीक आहे, ऐकतायत ना. पहिल्यांदा बाहेर बसतील, नंतर आत येतील. आता सध्या बाहेरून पाठिंबा असं समजायचं आपण. एक इच्छा माता महालक्ष्मीच्या कृपेने तुमच्या मनामध्ये निर्माण झाली आणि एक सत्कर्म आज आपल्या हातून घडलं की बाबा आईच्या समोर उभं राहून आपण मोकळ्या आकाशात छान वाटतं. असे तर कार्यक्रम असे मोकळे पडतात, पण आईचं वैभव एवढं मोठं आहे की आपल्याला ऊर्जा मिळते या कार्यक्रमामध्ये. नाही तर असं मोकळ्या याच्यात कार्यक्रम करायला गेलं ना, मागे काय नसतं, पुढे काय नसतं. आम्हाला ते सवय लागलं झालर बघायच्या सगळ्या. सगळ्यात मोठा प्राण म्हणजे हा असतो आमचा. आज चांगलं मिळालं बरं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. साऊंड सिस्टीम अतिशय चांगले आहे. हे सगळं कीर्ती सगळं मिळेल, पण तुम्ही संगत बदलायला पाहिजे. तुकोबराय कावडे अभंग सांगतात, संग संतांचा बरवा उत्तमो उत्तम कीर्तीचा ठेवा. पंथ तो सुपंथे चालावा उगवा वासना लिगाड. काय सांगतात तुकोबराय? अरे तुम्हाला कीर्ती पाहिजे तर तुमचा संघ बदला, संतांच्या संगतीत या. संघ संतांचा बरवा म्हणायला वेळ नाही आपल्याला. त्याने काय मिळतं? उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा. अहो 450 वर्षापूर्वी लिहिलेले अभंग 4092 मधले 4 आम्ही पाठ केले. 800 वर्षापूर्वीच्या ज्ञानेश्वरीतल्या 4 ओव्या आम्हाला पाठ झाल्या तर आम्हाला हरिभक्त पारायण म्हणाले लोक. कळतंय? आमची कीर्ती कुणाच्या जीवावर आहे? त्यांनी सत्य वचन लिहून ठेवले त्याच्या जीवावर आहे. त्या चाली, हे वाजवणं, हे गाणं, हे कीर्तन कुणाचं आहे? त्यांची उष्टावळ आहे. आमचं पदरचं इथं काय नाही. त्यांचा आम्ही संघ केला, आम्हाला कीर्ती मिळाली. संघ संतांचा बरवा उत्तम उत्तम कीर्तीचा ठेवा. कीर्ती मिळाली म्हणून वाटेल ते करत बसायचं ना कुठं पण फुगडी घालत. पंथ तो सुपंथे चालावा. अरे बाबा त्या पंथात आलास ना, मागे पुढे त्याची परंपरा काय आहे त्या परंपरेत राहून करायचं. प्रत्येकाने वेगळं मंडळ, वेगळा फड काढून चालेल का? काय बोलते माऊलीच्या दिंडीचं, त्या तुकोबारांच्या पालखीचं? अरे तिथं काहीतरी एक असा झेंडा वर झाला की सगळे शांत आहे तिथे राहतात. तिथं माईक बीक काय लागत नाही. आरती सुरू करताना एवढा 5-6 लाख समाज असतो. चोपदाराने दंड वर केला म्हटलं की सगळे आहे तिथे शांत बसतात. काय डिसिप्लिन आहे. कशामुळे? नाही एवढी माणसं आवरायला किती पोलीस लागले असते. अहो एसटीत चढताना मारामारी आमची 50 माणसांची. कोण मागणं टाकतोय, कोण पुढणं टाकतोय. ही आमची अवस्था आहे. पण तिथे संतांच्या संगतीत गेल्यामुळे असं त्यांचं वलय आपल्या भोवती येतं. तिथे गेल्यावर तुकोबरा म्हणतात तुम्हाला कीर्ती मिळाली म्हणून त्याचा दुरुपयोग करू नका. पंथ तो सुपंथे चालावा आणि उगवा वासना लिगाड. ऐसी माझी ब्रिदावळी. हे बोललेले वचन लक्षात ठेवा. याप्रमाणे तुम्ही वाढलात, याप्रमाणे तुम्ही चाललात तर तुमच्या हातून कोणतंही वाईट कर्म घडणार नाही. तुकोबरा पुढे सांगतात जगात असं कर्म करणाऱ्यातले का श्रेष्ठ होतात? त्याने त्याग केलाय प्रत्येक गोष्ट. होई जेते शूर त्यागे. शूर कोणाला म्हणतात? अरे ज्यांनी या जीवितवाला सुद्धा तृणा समान लेखले. त्याग करा, त्याग करा. त्याग कशाचा? अरे तुमचा आहे त्याचा नको, दुसऱ्याचं डोक्यात बसले त्याचा त्याग करा. काय व्याख्या आहे बघा, काय लिहिले असतील वचन अमोलजी. तुकोबारा म्हणजे तुमच्या पदरचं काय सोडा असं मी म्हणत नाही. प्रमाण सांगितल्यावर लक्षात येईल तुमच्या. बरं का? आता मी 10 मिनिटच बोलणार आहे, त्यामुळे एंटरटेनमेंट आता मी काय करणार नाही. थोडंसं तात्विक बोलतो. तुम्ही म्हणाल काहीतरी इंदोरीकर व्हा जरा, तर माझं नाव केसरकर आहे, त्यामुळे मला या पद्धतीनेच बोलायची सवय आहे. बरं का? होई जेते म्हणजे व्हा कशाने? त्यागे, शूर त्यागे.
अरे तुम्हाला शूर व्हायचं असेल ना, जगात शूर कुणाला म्हणतात तो खबर आहे? भक्ती तो कठीण, शुळावरील पोळी निवडे तो बळी, हा विरळा शूर त्याला आम्ही शूर म्हणतो. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, प्रमाण सांगून जातो. आणि मला महत्वाचं सांगायचं, अरे त्याग करा त्याग करा, दुसऱ्या गोष्टींचा नको, तुमच्या वस्तूंचा तुम्ही त्याग करू नका. आणि आम्हाला देऊ नका, आम्हालाच आठवायला कुठं आहे? आम्ही आमचं होतं ते बुडवून टाकलं म्हटलं तो खबर आहे. तुमचं आम्हाला घेऊन काय करायचं? काय त्याग करायला सांगतात आणि कुणाला तुकोबर आहे शूर म्हणतात? एक प्रमाण सांगतो तुमच्या लक्षात येईल. आणि हे जर तुम्ही त्यागलं तुकोबर आहे म्हणतात, तुमच्यासारखा शूर कोण नाही. परावी येणारे माऊली समान, परावी येणारे माऊली समान, परावी येणारे माऊली समान, परावी येणारे माऊली परधने बाटोने विमान, परधने परधने बाटोने विमान, जीवित्व ते तृणा समान, जीवित्व ते तृणा समान, स्वामी काज जान शूर मनोदया, स्वामी काज जान शूर मनोदया, माझी वेदावर, अशी माझी वेदावर, आम्ही सूरशूर म्हणतो तुकोबरा म्हणतात. या दोन गोष्टी यामुळेच त्यांची अपकीर्ती आहे. पराविया नारे रावण गेला, परधनी बाटो नेदी मन दुर्योधन गेला. सगळेच माझं म्हणतं ना. अरे ज्यांनी या देहाला तृणा समान समजलं आणि त्या स्वामीचं कार्य केलं ते जगात शूर झाले. आज देखील त्यांची कीर्ती आहे. या देहाचं, या धर्मासाठी आणि या देशासाठी काय बलिदान केलं. तृणा समान गवत जसं फाडतात ना तशा देहाच्या चिंध्या चिंध्या गेल्या संभाजीराजांच्या. आणि हे स्वराज्य उभं करत असताना छत्रपती शिवरायांच्या वेळेला अरे तानाजी लग्नाचं आमंत्रण द्यायला गेलाय आणि मोहिमेचं नाव काढलं होतं का तुकोबाराने? नाही. तो म्हटला लग्न बाजूला राहू दे, तुम्ही मला न सांगता मोहिमेची आखणी करायला कसं लागलाय. जर त्यानं जीव प्रिय असता, हे जीवित्व त्यांनी तृणा समान समजलं म्हणून या देशात, या महाराष्ट्रात स्वराज्य उभं राहिलं. बरं या कसं त्याग होता पूर्वीचा आणि आत्ताचा लोकांचा त्याग कशा पद्धतीचा सुरू आहे यातला फरक कळेल आणि लवकरच आपलं वाटोळ होणार हेही कळेल. लक्षात घ्या. आम्ही मंदिरं बांधली, सगळं केलं, अमुक केलं तमुक केलं, पण भेद कुठे मिटवलाय? मी अमुक, मी तमुक, मी या वर्णाचा, मी त्या वर्णाचा, मी या जातीचा,
जाती जातीचे प्रत्येकाचे भाग पडत चाललेत. अरे 800 वर्षापूर्वी निर्माण झालेला हा संप्रदाय जात मिटवून माणूस जोडण्यासाठी निर्माण झाला होता. कळतंय का? आणि या महाराष्ट्रात आता काय चाललंय? तुकोबरायाने सांगितलं, याता याती धर्म नाही विष्णुदास, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. पण ते वेद शिकलेले शास्त्री आमच्यात भांडण लावून ठेवतात. तुकोबराय म्हणले, आम्हाला मान्य नाही. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती. आणि म्हणून आपण या मंदिरांमध्ये काही विशिष्ट, आता इथे ब्राह्मण पूजा नाही, गुरुवांची पूजा. का हो? अरे आम्ही शेतकरी माणसं, कुठल्या तरी चिखलाच्या पायाने येणार, शुचिरूपीत कसं व्हायचं आम्हाला माहिती नाही. आमचा देव शुचिरूपीत राहावा म्हणून गावातलं एखादं घर, एखादं कुळ, बाबा आम्हाला जे नियम पाळतात नाही ते तुम्ही पाळाल का? ते पाळतो म्हटलं. कळतं काय म्हटलं? हे गुरु आणि गुरव निर्माण कसे झाले? जे नियम आम्हाला पाळता येत नाहीत ते त्यांनी पाळले आणि म्हटले की तुमच्या देवाची आम्ही पूजा करतो. कळलं का? शुचिरूपता आम्हाला जमत नाही, आम्ही लांबून पाया पडतो. मी आंघोळ केली नाही, मला सुतक आहे, मला सुयर आहे, मला अमुक आहे, मला तमुक आहे, म्हणून आम्ही बाजूला जाऊन मंदिर शुचिरूपत राहावं, मूर्ती शुचिरूपत व्हावं म्हणून आपण निर्माण केलेली व्यवस्था आहे. ती आपल्यामध्ये भेद पाडण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था नव्हे. पण एवढा भेद आहे आता. छत्रीत वावरणारा परवा एक माणूस म्हणत होता ना, अरे 24-25 कोटी जनतेचा जो मुख्यमंत्री आहे आणि त्याच्या राज्यात 40 कोटी लोक जर आंघोळ करायला येणार असतील, त्या मुख्यमंत्र्याची काय बिशाद आहे या जगातल्या कुठल्या एवढ्या लोकांची व्यवस्था करायची आहे? 5 लाख वारकरी पंढरपूरला आले तर काय अवस्था होते आपली बघा. ह्याचा टॉवेल कुठं जातो, त्याची चड्डी कुठं जाते कळत नाही आपल्याला. चंद्रभागेत आंघोळीला गेलं किती लाख? 5 लाख वारकरी. हो, वारी लय मोठी भरली, लय मोठी भरली. आणि तो छत्रीत फिरणारा गुरु सांगायला लागलाय, याला पदावरनं खाली टाका. हे जर आमचे गुरु म्हणत असतील, अरे छत्रीत फिरताय तुम्ही, सोन्याच्या सिंहासनावर बसताय आणि रात्रभर राबणाऱ्या त्या मुख्यमंत्र्याला नावं ठेवताय, हे आमचे गुरु, टिकेल धर्म? कामाची कदर न करणारे. अरे शूराला जर शूर म्हटलं नाही, वीराला वीर म्हटलं नाही तर आपली वाट लागायला जास्त वेळ लागणार नाही. लक्षात ठेवा. विनंती करतो ते बाबा रे, आमचं एक कीर्तन जे काम करत नाही रोहित महाराज, ते 1000 कीर्तन काम करत नाहीत, ते एक चित्रपट काम करतो. बरं, एक चित्रपट काम करतो. तुम्ही बघितलं काय माहीत नाही, पण आपल्या पोरा बाळांना, मुली बाळींना सगळ्यांना घेऊन जाऊन तो छावा पिक्चर एकदा बघून या. कादंबरी वाचणार नाही तुम्ही, मला माहिती आहे, म्हणून एकदा बघून या म्हणतोय की तुम्हाला कळेल या स्वराज्यावर, या धर्मावर शिवशंभूंचे केवढे उपकार आहेत, केवढा त्याग त्याने केलाय. म्हणून त्यांना शूर म्हणतो आपण. नाव जर घेतलं तरी रोम रोम जागा होतो. केवढी कीर्ती आहे का? त्याने या 2 गोष्टींचा त्याग केला होता. कसे वागले ते, काय चारित्र्य निष्कलंक. त्यांनाही कलंक लावण्याचा प्रयत्न लोकांनी केला होता. तो धुवून काढण्याचं काम या चित्रपटांच्या, त्या कादंबऱ्यांच्या, आमच्या कथा कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही केला पाहिजे. की चारित्र्यवान राजे असे पुन्हा होतील की नाही सांगता येत नाहीत, असे राजे होऊन गेलेत. म्हणून तुकोबराय म्हणतात त्यांचा आदर्श घ्या. होई जेते शूर त्यागे, वावगे ते सारावे. आणि तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे खोटे वर्म निंद कर्म काळीमा. अरे निंद कर्म एवढंच घडलं, तो काळीमा जन्मोजन्मी पुसायचा प्रयत्न केला तरी पुसू शकत नाही. आज जशी तिने बुद्धी दिली त्या पद्धतीचा तुकोबरायांचा उपदेश मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. हे माझ्या पदरचं काही नाही, त्यांचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं. आणि एवढंच सांगायचं आहे, जेने वाढे अपकीर्ती सर्वात तिथे वर्जावे. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर
जेने वाडे अपकीर्ती सर्वार्थी ते वर्जावे सत्यरुचे भलेपणा वचन ते जगासी होई जेते शूर त्यागे वाहू घेते सारावे सत्यरुचे भलेपण वचन ते जगासी तुका म्हणे खोटे वर्म निंद कर्म काळे मा तुकाराम 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 तुका म्हणे खोटे वर्म तुका म्हणे खोटे वर्म खोटे वर्म तुका म्हणे खोटे वर्म तुका म्हणे खोटे वर्म तुका म्हणे खोटे वर्म निंद्य कर्म काळीमा निंद्य कर्म काळीमा निंद्य कर्म
चरूचे भाले पान या पश्चिम महाराष्ट्रातले अतिशय नावाजलेले असे बासरीवादक अमोलजी राबाडे यांना विनंती करतो की
जय